हॅलो नमस्कार. चला मी तुम्हाला आज कोथिंबीर वडी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, कोथिंबीरची जुडी घेतली आहे, मस्त सोलून घेतली. पहिला सोलून मग कापून घेते, चिरून घ्यायची, बारीक चिरायची आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, 2-3 पाण्याने मस्त. हे बघा, आता बारीक चिरून झाली मस्त. आता धुते, मस्त 2 पाण्याने धुवून घ्यायचं चांगलं. एका ताटामध्ये काढून घ्यायची मस्त धुवून. गॅस चालू करते, त्याच्यावर एक पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये पाणी टाकणार. चाळून राहते ना, त्याला तेल लावून घ्यायचं. तेल लावून घेतलं मस्त. आता कोथिंबीर घेतली, त्याच्यामध्ये तिखट टाकलेली, हळद, धना पावडर, जिरं जिरंमध्ये मी ओवा टाकायचे, थोडेसे तीळ, थोडं बेसन पीठ टाकायचं, म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं. कमी टाकलं तरी पण चालतं, जास्त टाकलं तरी पण चालतं, पण जास्त करून कमीच टाकायचं पीठ. त्यानंतर मीठ टाकलं थोडं आणि थोडंसं पाणी घ्यायचं, कारण की आपली कोथिंबीर धुतलेली राहते ना, त्याच्यामध्ये पाणी राहतं. थोडंसं पाणी घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं पाणी भिजायला. थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये होऊन जातं मस्त. हे बा, असं आपण ते गायनीमध्ये चाळणमध्ये फुनके कसे ठेवता गावाला, तसे फुनके करून ठेवायचे, छोटे छोटे मस्त. हे बा, मस्त असं चाळणीमध्ये ठेवले आणि तेल लावले ना, आपली चिपकणार नाही त्याला. मग आता वरून गायनी ठेवली, गायनीवरती एक झाकण ठेवलं मस्त. आता 5-10 मिनटं होऊ द्यायचं, त्यानंतर लगेच होऊन जातं 5-10 मिनटामध्ये. बा, असं झालं की नाही झालं असं चेक करून बघायचं, एका सुरीने नाही तर चम्मचने. झालं, आता शिजलं आहे मस्त. मी आता एका ताटामध्ये काढून घेतलं आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेते. बघा, असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे मस्त. त्यानंतर मग आता मी कढाई ठेवील, कढाईमध्ये तेल टाकणार आणि तळायला घेणार मस्त ते वडे. कोण तळून पण घेता, कोण तेलामध्ये नुसतं कलसून पण घेता, पण हे तळलेले ना ते छान लागतं खायला. नक्की करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, काय वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.